Hello student, welcome in biology video tutorial. We are learning the topic that is control and coordination, and in this topic we are going to learn about the major endocrine gland. आपण control and coordination हा टॉपिक शिकत आहोत आणि या टॉपिक मध्ये मेजर एंडोक्राइन ग्लँड्स शिकत आहोत आणि आज आपण या व्हिडिओ लेक्चर मध्ये पॅनक्रिया या ग्लँड बद्दल माहिती घेणार आहोत. It develops from endoderm. It is both exocrine as well as endocrine gland. ही जी ग्लँड आहे ही एंडोडर्म पासून डेव्हलप झालेली आहे. एंडोडर्म म्हणजे काय तर ड्यूरिंग एम्ब्रियोनिक कंडिशन देर आर 3 germ layer. Out of that 3 germ layer it is developed from the inner endoderm or inner layer. It is called as endoderm. हा इनर लेयर पासून तयार झालेला ऑर्गन आहे. इट इज एक्झोक्राइन. एक्झोक्राइन मीन्स व्हॉट? इट्स सिक्रेशन्स इनटू द डक्ट अँड इट इज गोइंग टू फंक्शन द डिझायर फंक्शन. हे एका डक्टमध्ये याचं सिक्रेशन कलेक्ट केलं जातं आणि त्याचं जे काही फंक्शन आहे, फॉर एक्झाम्पल पॅनक्रियाटिक ज्यूस इथे सिक्रेट केला जातो आणि हा पॅनक्रियाटिक ज्यूस डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये फॉर डायजेशन इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. डायजेशनसाठी हा खूप महत्त्वाचा आहे. सो दिस काइंड ऑफ सिक्रेशन इज कॉल्ड एज एक्झोक्राइन. आउटसाइड द ब्लड म्हणजे ब्लड व्यतिरिक्त जे सिक्रेशन होतं त्याला एक्झोक्राइन असं म्हणायचं. तर दुसरा आहे एंडोक्राइन मीन्स व्हॉट? ह्याच ग्लँडमध्ये अशा काही एरिया आहेत किंवा असे काही सेल्स आहेत की त्यांचं सिक्रेशन हे डायरेक्ट ब्लडमध्ये केलं जातं. त्यांचं सिक्रेशन ब्लडमध्ये केलं जातं, ब्लड व्हेसल्समध्ये केलं जातं. अँड धिस काइंड ऑफ सिक्रेशन इज कॉल्ड ॲज एंडोक्राइन. अँड लास्ट वन दॅट वॉज एक्झोक्राइन. सो इट इज ड्युअल ग्लँड. याला ड्युअल ग्लँड म्हणून सुद्धा ओळखलं जातं. एक्झोक्राइन सेल ऑफ पॅनक्रिया फॉर्म्स ग्रुप ऑफ सेल कॉल्ड ॲज आयसलेट्स ऑफ लँगरहान्स. या पॅनक्रियामधला हा जो भाग आहे तो जर आपण एक्सपांड केला आणि त्याचे सेल्सची जर स्टडी केला तर हा सेल जर तुम्ही बघितला तर एक सेलचा ग्रुप आपल्याला बघायला मिळतो आणि या सेलच्या ग्रुपला आयसलेट्स ऑफ लँगरहान्स म्हणून ओळखलं जातं. या ग्रुपमध्ये देर आर 4 काइंड्स ऑफ सेल इन आयसलेट्स ऑफ लँगरहान्स विच सिक्रेट हार्मोन्स अँड दॅट सेल्स आर. आता हार्मोन सिक्रेट करणारे या ग्लँडमध्ये 4 टाईपचे सेल्स आहेत. अल्फा सेल, बीटा सेल, डेल्टा सेल अँड पॉलीपेप्टाइड सेल असे हे PP सेल. त्याला दुसरं नाव आहे F सेल. So these 4 kinds of cells are there inside the pancreas. पॅनक्रियामध्ये हे 4 टाईपचे सेल्स आहेत. आता आपण या 4ही टाईपच्या सेल्समधलं सिक्रेशन कोणतं कोणतं आहे या सिक्रेशनबद्दल माहिती घेऊया. पहिला सेल अल्फा सेल. अल्फा सेल इट सिक्रेट 20% ऑफ सिक्रेशन अँड दॅट इज ग्लुकॅगॉन. ग्लुकॅगॉन नावाचा हार्मोन हा अल्फा सेल सिक्रेट करतो. आता अल्फा सेलचं फंक्शन काय आहे इथे तर आपल्याला हे माहिती आहे की इनसाइड द लिव्हर द एक्सेस ऑफ ग्लुकोज इज स्टोअर्ड इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजन. हा जो मॉलिक्यूल दिसतोय हा ग्लायकोजन मॉलिक्यूल आहे आणि मॉलिक्यूलमध्ये हे जे छोटे छोटे युनिट्स दिसत आहेत ऑल दीज स्मॉल युनिट्स आर मेड अप ऑफ ग्लुकोज मॉलिक्यूल. म्हणजे हा एक मॉलिक्यूल इथे छोटा दाखवलेला आहे. असे हजारो मॉलिक्यूल्स या एका ग्लायकोजन मॉलिक्यूल्समध्ये असतात आणि असा ग्लायकोजन मॉलिक्यूल्स या लिव्हरमध्ये स्टोअर केलेला असतो. मग शरीराला ज्या वेळेला ग्लुकोजची गरज असते त्यावेळेला काय होतं ग्लुकॅगॉन सिक्रेट होतं. when there is a need of glucose for our body the glucagon is secreted and because of glucagon the stored glycogen molecule is broken down into the glucose molecule. हा जो ग्लायकोजन मॉलिक्यूल आहे हा ग्लुकोज मॉलिक्यूलमध्ये ब्रोकन डाऊन होतो आणि ग्लुकोजची नीड जी आहे नीड ऑफ ग्लुकोज इज फुलफिल्ड in such a way with the help of glucagon. So this is about the alpha cell. Now let's move towards the beta cell, which is very important. We know that the beta cell it produces insulin and the production about 70% याचं प्रोडक्शन जे आहे जवळजवळ 70% एवढं आहे. It stimulates the liver and muscles for glycogenesis. हा लिव्हर आणि मसल्सला ग्लायकोजेनेसिससाठी स्टिम्युलेट करतो. म्हणजे जे काम मगाशी ग्लुकॅगॉनने केलेलं होतं त्याच्याबरोबर विरुद्ध इथे काम केलं जातं. म्हणजे काय जो एक्सेस शुगर मॉलिक्यूल आहे त्याचं रूपांतर
ग्लायकोजनमध्ये केलं जातं. ग्लायकोजनमध्ये त्याचं रूपांतर केलं जातं आणि हे कुठे स्टोअर केलं जातं? लिव्हर आणि मसल्समध्ये स्टोअर केलं जातं. म्हणजे ऑटोमॅटिकली काय होणार आहे? ब्लडमधला जो ग्लुकोज लेवल आहे तो काय होईल? डिक्रीज होईल. सो दिस इज द नॉर्मल फंक्शन ऑफ इन्सुलिन. इट स्टिम्युलेट्स द लिव्हर अँड मसल फॉर ग्लायकोजेनेसिस. म्हणजे ग्लायकोजन मॉलिक्यूल तयार करण्यासाठी ह्या दोन ऑर्गन्सला हा काय करतो? स्टिम्युलेट करतो. दिस लोअर्स द ब्लड ग्लुकोज लेवल. यामुळे ब्लडमधली ग्लुकोज लेवल ही कमी केली जाते. दिस इज द स्ट्रक्चर. दिस इज glucagon and this is insulin. Both the functions of these hormones are opposite to each other. या दोन्ही हार्मोनचं फंक्शन जे आहे हे एकमेकांच्या अपोजिट आहे. म्हणजे पॅनक्रियामध्ये जे ग्लुकॅगॉन सिक्रीट केलं जातं, ग्लुकॅगॉन काय करतं तर आतमध्ये असलेला ग्लायकोजन जो आहे, ग्लायकोजनचं कन्व्हर्जन ब्लडमध्ये ग्लुकोजच्या फॉर्ममध्ये हे मॉलिक्यूल सोडले जातात. म्हणजे याचा रिझल्ट काय होतो? राईज इन ब्लड शुगर. ओके. देन हाय ब्लड शुगर जर असेल तर इथे काय केलं जातं? इथे पॅनक्रियाला रिव्हर्स सिग्नल मिळतात आणि पॅनक्रिया काय करतो? इन्सुलिन प्रोड्यूस करतो. म्हणजे हा जो हाय ब्लड शुगर झालेला आहे त्याला लो करण्यासाठी पुन्हा याच्या विरुद्ध इथे काय केलं जातं? कार्य केलं जातं. म्हणजेच काय तर ग्लुकोजचं कन्व्हर्जन, जे ग्लुकोज ब्लडमध्ये आहे त्याचं कन्व्हर्जन ग्लायकोजनमध्ये केलं जातं आणि इट इज स्टोर्ड इनसाइड द लिव्हर. आणि इथे ग्लायकोजनमध्ये ग्लुकोज स्टोअर केला जातो. रिझल्टिंग द लोअर द ब्लड शुगर. यामुळे रिझल्ट काय होतो? ब्लड शुगर ही लोअर केली जाते. म्हणजेच ह्या दोघांचं जे कार्य आहे बरोबर एक्झॅक्टली अपोजिट टू इच अदर. हे एकमेकांच्या विरुद्ध ह्या दोघांचंही कार्य आहे. आता तिसरा सेल आपण बघूया हा काय करतो. डेल्टा सेल, डी सेल, याचं सिक्रिशन जे आहे हे फक्त 5% आहे. इट सिक्रिट्स ओनली 5% ऑफ ओव्हरऑल सिक्रिशन. इट इज द हार्मोन दॅट इज कॉल्ड एज स्टोमॅटोस्टॅटिन. स्टोमॅटोस्टॅटिन नावाचा हार्मोन हा सिक्रिट करतो. विच इनिबिट्स द सिक्रिशन ऑफ ग्लायकोजन. हा ग्लायकोजनचं सिक्रिशन इनिबिट करतो. अँड इन्सुलिन. आणि इन्सुलिन या दोघांचंही सिक्रिशन जे आहे हे कमी करायचं काम, या दोघांवरती कंट्रोल ठेवायचं काम सोमॅटोस्टॅटिन नावाचा हार्मोन करतो. सो दिस इज द फंक्शन. इट ऑल्सो डिक्रीजेस द गॅस्ट्रिक सिक्रिशन, मोटॅलिटी अँड ॲब्सॉर्प्शन इन डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट. म्हणजे याचं अजून एक काम आहे की इन्सुलिन आणि ग्लुकॅगॉन ह्या दोघांचं सिक्रिशन कमी करणे, त्याचबरोबर इट डिक्रीज द गॅस्ट्रिक सिक्रिशन. हा गॅस्ट्रिक सिक्रिशन जे आहेत हे सुद्धा डिक्रीज करायचं काम करतो. त्याचबरोबर गॅस्ट्रिक मोटॅलिटी म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीममधली जी मोटॅलिटी आहे ती सुद्धा कमी करायचं काम करतो. अँड ॲब्सॉर्प्शन इन डायजेस्टिव्ह ट्रॅक. आणि हे त्याचबरोबर डायजेस्टिव्ह ट्रॅकमधलं जे ॲब्सॉर्प्शन आहे हे सुद्धा करायला भाग पाडतं. सो दिस इज द फंक्शन ऑफ सोमॅटोस्टॅटिन हार्मोन. हे सोमॅटोस्टॅटिनचं हार्मोनचं फंक्शन आहे. देन फोर्थ टाईप ऑफ सेल, त्याचं सिक्रिशनचं पर्सेंटेज आहे 5%. PP सेल, पॉलीपेप्टाइड सेल, पॅनक्रियाटिक पॉलीपेप्टाइड सेल असं त्याचं नाव आहे. इट इनिबिट्स द रिलीज ऑफ पॅनक्रियाटिक ज्यूस. आणि हा काय करतो? हार्मोनवरती कंट्रोल नाही ठेवत, तर हा एक्झोक्राईन सिक्रिशन आहे. या सिक्रिशनवरती कंट्रोल ठेवणारं हा मॉलिक्यूल आहे किंवा हा काय आहे? सेल आहे. एक्झोक्राईन सिक्रिशनवर कंट्रोल ठेवणारा हा सेल आहे की ज्याच्यामुळे पॅनक्रियाटिक ज्यूसचं सिक्रिशन कमी केलं जातं. इट कंट्रोल्स द सिक्रिशन ऑफ पॅनक्रियाटिक ज्यूस. सो दिस इज अबाउट द PP सेल. हा PP सेलबद्दल माहिती आहे. We have studied the pancreas, its structure, then the cells which are involved in the secretion or endocrine secretion in the pancreas, which are included in the islets of Langerhans, and that cells are alpha cell, that cells were alpha cell, beta cell, delta cell and PP cell. So these 4 kind of cells were there inside the pancreas. Now we are going to learn about the disorders about the pancreas. pancreas बद्दल जे disorders आहेत त्याचा स्टडी आता आपण करूया. फर्स्ट इज डायबिटीज मेलिएटस, hyperglycemia. The scientific name is hyperglycemia and the common name is diabetes mellitus. तर यामध्ये काय केलं जातं? नॉर्मल फंक्शन किंवा हेल्दी फंक्शन ऑफ इन्सुलिन
We can see here the healthy function of insulin. Glucose molecule is there in the blood, then this is the receptor on the cell. प्रत्येक सेल मध्ये हा रिसेप्टर असतो की जिथे इन्सुलिन बाइंड होऊ शकतो. When insulin is bind to the receptor, it gives entry to the glucose inside the cell. जेव्हा इन्सुलिन मॉलिक्यूल या रिसेप्टर वरती बाइंड होतो तेव्हाच ग्लुकोज मॉलिक्यूलला सेलच्या आतमध्ये एंट्री मिळते. When it fails to attach the receptor or it doesn't secrete the insulin, जर हा सिक्रीट झाला नाही इन्सुलिन आणि इथे जर इन्सुलिन मिळाला नाही तरी सुद्धा ग्लुकोज मॉलिक्यूल काय होणार नाही, आतमध्ये जाणार नाही आणि रिझल्टिंग the glucose molecule will remain inside the blood and blood sugar level will increase. So this is a reason which is for the diabetes mellitus. There is another reason for diabetes mellitus, that is pancreas is functioning well, it secretes the insulin, but the receptors are failed to its reception, और हा रिसेप्टर जो आहे हा इन्सुलिनला रिसीव करायला फेल होतो. अशा वेळेला सुद्धा काय होतं, एंट्री ऑफ शुगर मॉलिक्यूल गेट बॅरियर्ड, म्हणजे ह्याची जी एंट्री आहे ही एंट्री याला मिळत नाही आणि ब्लडमधलं शुगर लेवल इन्क्रीज होतो. सो दीज टू रिझन्स आर देअर फॉर डायबिटीस मेलिएटस. डायबिटीस मेलिएटसचे हे दोन मुख्य कारण आहेत. दिस इज द मोस्ट कॉमन मेटाबॉलिक एंडोक्राइन डिसऑर्डर फॉर पॅनक्रिया. हे पॅनक्रियामधलं मेटाबॉलिक डिसऑर्डर हे सगळ्यात कॉमन डिसऑर्डर दिसून येतो. इट लीड्स टू इन्क्रीज इन ब्लड ग्लुकोज लेवल, आणि याच्यामुळे ब्लडमधला ग्लुकोज लेवल इन्क्रीज झालेला दिसून येतो. दिस इज ड्यू टू अंडर ॲक्टिव्हिटी ऑफ बीटा सेल विच रिझल्ट इन द रिड्यूस सिक्रेशन ऑफ इन्सुलिन. यामध्ये मुख्य कारण म्हणजे काय, बीटा सेल ऑफ लँगरहान्स. लँगरहान्समधला जो बीटा सेल आहे हा काय करतो, इन्सुलिन प्रोडक्शन कमी करण्याचं जे कारण आहे हे सगळ्यात जास्त आहे आणि त्याच्यामुळे ह्या डायबिटीस मेलियसचं प्रमाण आपल्याला बघायला मिळतं. इन चिल्ड्रन सच ए कंडिशन इज कॉल्ड ॲज इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस मेलिएटस. हा जर चिल्ड्रनमध्ये असा डिसऑर्डर दिसून आला तर त्याला काय म्हटलं जातं, इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस मेलिएटस, IDDM, and it is also called as type 1 type of disorder. Then the other form of diabetes is non-insulin dependent diabetes mellitus, आणि दुसरा एक टाइप आहे टाइप 2, त्याला म्हटलं जातं नॉन इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस मेलिएटस. यामध्ये फक्त N ॲड करायचा, NIDDM, नॉन इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस मेलिएटस. असे दोन टाईपचे काय आहेत डिसऑर्डर्स आहेत. It is caused due to the failure of insulin to facilitate the movement of glucose into the cell. यामुळे काय होतं की इन्सुलिनमध्ये फेल्युअर होतं, म्हणजे इन्सुलिन जरी प्रोड्यूस झालं तरी ते काय करू शकत नाही की सेलच्या आतमध्ये ग्लुकोजला फॅसिलेशन जे दिलं पाहिजे एंट्रीसाठी हे देत नाही. इट फेल्स टू फॅसिलेट द ग्लुकोज इन टू द सेल. ब्लड स्ट्रीम नाही, ग्लुकोजला सेलमध्ये एंट्री करण्यासाठी हा फॅसिलेट करत नाही हा इन्सुलिन, आणि हा आहे नॉन इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस मेलिएटस टाईप 2चा हा काय आहे डिसऑर्डर आहे. तर पुढचा अजून एक डिसऑर्डरचा रिझन आहे इन्सुलिन डिपेंडंट डिसऑर्डरचा, रिड्यूस सेन्सिटिव्हिटी टू इन्सुलिन इज कॉल्ड ॲज इन्सुलिन रेजिस्टन्स. कधी कधी काय होतं की सेलमध्ये इन्सुलिनबद्दलची सेन्सिटिव्हिटी रिड्यूस होते. मगाशी आपण बघितलं की सेल काय करतात, सेलवरचे जे रिसेप्टर्स आहेत जरी ब्लडमध्ये इन्सुलिन असला तरी त्या इन्सुलिनला एक्सेप्ट करायचं काम हे करत नाहीत आणि त्यामुळे ग्लुकोजला त्या सेलमध्ये एंट्री मिळत नाही. हा सुद्धा एक टाईपचा इन्सुलिन डिसऑर्डर आहे. इन बोथ डिसऑर्डर, ह्या सगळ्या टाईपच्या डिसऑर्डर्समध्ये काय होतं, ब्लड ग्लुकोज लेवल इन्क्रीजेस, सम ऑफ द ग्लुकोज इज एक्सक्रीटेड इन युरिन, आणि काही ग्लुकोज जे आहेत हे युरिनमधून सुद्धा एक्सक्रीट केले जातं. इट ऑल्सो कॉजेस द एक्सेसिव्ह युरिनेशन, त्यामुळे युरिनेशनचं प्रमाण वाढतं, अँड डिहायड्रेशन ऑफ बॉडी टिश्यू, आणि त्याचबरोबर बॉडी टिश्यूमध्ये डिहायड्रेशनचं प्रमाणसुद्धा वाढतं. त्याचबरोबर डिग्रेडेशन ऑफ फॅट इन्क्रीजेस द फॉर्मेशन ऑफ कीटोन बॉडीज, दॅट इज कीटोसिस. अजूनही एक कारण आहे ते म्हणजे जर बॉडीमध्ये फॅट म्हणजे ॲडिपोज टिश्यूमध्ये जे फॅट स्टोअर केलेलं असतं
ह्या फॅटचं जर प्रमाण वाढलं आणि त्याचं जर डिग्रेडेशन सुद्धा वाढलं तर ते काय करतं, कीटोन बॉडीज लेवल इथे वाढवली जाते ब्लडमध्ये. देन व्हॉट आर द सोल्युशन्स, त्यानंतर यावरती सोल्युशन्स काय आहे, तर एक सिंपल सोल्युशन आहे ते म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ इन्सुलिन लोअर्स द ब्लड ग्लुकोज लेवल. आर्टिफिशियली इन्सुलिन ॲडमिनिस्ट्रेट जर केलं बॉडीमध्ये तर ब्लड ग्लुकोज लेवल कमी केलं जाऊ शकतं. आणि एक सगळ्यात महत्त्वाचा व्हेरी नाईस सोल्युशन ओव्हर द डायबिटीज मेलिएटस इज टू टेक द राईट डाएट अँड टू take a right exercise. So this is about the pancreas. In this video lecture we have learned about the pancreas. Thank you. Hope you have understand all the point. The points regarding to this video lecture you will find inside the description box. Thank you.